नमस्कार. बांबू ट्रीट करायचा आणि त्याचे काय फरक असतो हे दाखवण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. इथे तुम्हाला दिसत असेल माझ्यासमोर 3 बांबू आहेत. हा डावीकडचा आहे, त्यानंतर हा मधला आणि हा उजवीकडचा. जर आपण नीट बघितलं तर आपल्याला सुद्धा बघताना हा जो सर्वात उजवीकडचा आहे हा छान वाटतो, त्याच्यापेक्षा कमी छान हा, आणि हा खराब दिसतो. हा जो खराब दिसणारा बांबू आहे हा ट्रीट न केलेला 2 वर्ष जुना बांबू आहे. हा ट्रीट करून 2 वर्ष उन्हा पावसामध्ये ठेवलेला बांबू आहे. आणि हाच ट्रीट केलेला बांबू स्वच्छ पुसून त्याला छान पॉलिश केल्यानंतर कसा दिसतो तर तो हा उजवीकडे ठेवलेला आहे. बघण्यासारखी गोष्ट अशी आहे की हा बांबू ट्रीटेड जरी असला मधला तरीसुद्धा याच्यावरती हा एक काळा सरफेस आलेला दिसतो. ह्याला मोल्ड म्हणतात. आणि नॉर्मली हे असं नखाने घासलं की निघून जातं, हे आतमध्ये पेनिट्रेट झालेलं नाही आहे. परंतु जर का तुम्ही हा बघितला, हा नॉन ट्रीटेड, हा तुम्ही किती नखाने घासला तर हा स्वच्छ होत नाही, कारण ही जी बुरशी वरती लागलेली आहे ही त्या स्किनमधनं आत गेलेली आहे. तर बुरशी लागू नये आणि वाळवी लागू नये ह्याच्यासाठी आपण बांबूचे पोल ट्रीट करत असतो. ट्रीट करताना काय काय काळजी घ्यायची, कसे ट्रीट करायचे असतात त्याचे व्हिडिओ मी अपलोड करेलच. परंतु आत्ता आपण जे बघतोय हा जो बांबू आहे याला इथे एक PVC पाईपचा तुकडा लावला आणि हे होल्डफास लावलेले आहेत. तर हे कशासाठी आहे तर एक साधी नर्सरी उभी करतोय मी बांबूसाठीच, बांबूच्या रोपांसाठी. हे जे इथे स्ट्रक्चर दिसतंय इथे आम्ही बांबूचं स्ट्रक्चर उभं करून त्याच्यावरती शेडनेट टाकणार आहोत. तर आधीचं माझं इथे स्ट्रक्चर होतं, नॉन ट्रीटेड बांबू होते जे साधारणपणे एक 4 वर्ष आरामात चालले आणि निसर्ग वादळात तुटले. सो आता त्याच्या साध्या बांबूंच्या ऐवजी आम्ही ट्रीटेड पोल वापरतो आहे. तर ट्रीटेड पोल जमिनीत घालताना सुद्धा काळजी घेणं गरजेचे असते. इंटरनेट किंवा गुगल असं सांगतं की जमिनीमध्ये एक सळई टाका आणि त्या सळईवरती बांबू खुपसायचा असतो. हे आपल्याकडच्या भरीव बांबूच्या बाबतीत किंवा कमी डायमीटरच्या, कमी जाडीच्या बांबूच्या बाबतीत करणं अवघड जातं. सो मग आम्ही असा विचार केला की एक PVC पाईप घ्यायचा आणि त्या PVC पाईपमध्ये हा बांबू इथून टाकला आहे. बांबू आणि PVC पाईपला हे होल्डफास्ट एकाच वेळेला इकडून ड्रिल केलेले आहेत. आता इथे जर का आपण बघितलं इथे आतमध्ये, आता इथे कदाचित दिसणार नाही, परंतु हा जो बांबू आलेला आहे हा इथपर्यंतच आलेला आहे. हे खालचं जे 4 इंच आहे हे 4 इंच पोकळ आहे. हे जे पोकळ 4 इंच आहे ह्याच्यामध्ये आम्ही हा सिमेंटचा हे भरलेला आहे, सिमेंट भरलं आहे आणि ते एका साध्या प्लास्टिकच्या पिशवीने बंद केलं आहे. आता हा पोल आम्ही उभा करून ह्या जो खड्डा दिसतो या खड्ड्यामध्ये गाडणार आहोत. हे सगळे पोल उभे झाले की ह्याच्यावरती मग आडवे दुसरे बांबूच्या काठ्या बांधून त्याच्यावरती शेडनेट टाकायची असा प्लॅन आहे. सो जसं जसं स्ट्रक्चर पुढे होत जाईल तसं तसं अपडेट करेल मी. पण ट्रीटेड पोल जर का पॉलिश केला तर हा असा जो दिसतोय हा असा छान दिसतो. तर ह्याला पॉलिश कुठली केलेली आहे मी तर एक डेकिंग ऑइल नावाचं ऑइल येतं पुण्यामध्ये, दत्तश्री इंडस्ट्रीज म्हणून आहेत, त्यांच्याकडे ते मिळतं. आणि सिम्पल एका कापडामध्ये बुडवून ह्याला 2 हात मारलेले आहेत. डेकिंग ऑइलमुळे याला मोल्ड येणे किंवा बुरशी येणं हे खूपच कमी होणार आहे. दिसायला खूप छान दिसेल आणि टिकाऊपणासुद्धा वाढेल. स्वस्त ऑप्शन आहे म्हणून डेकिंग ऑइल. बरेच जण PU वापरा, टचवूड वापरा, अशा बऱ्याच गोष्टी सांगतात. मला वापरायला सोपं डेकिंग ऑइल वाटलं आणि खिशालाही सोपं डेकिंग ऑइल वाटलं, म्हणून डेकिंग ऑइलसाठी आम्ही हा सुरू केलं. आता हा जर का बांबू वापरला असता तरीसुद्धा चालणारच होतं. ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक एवढाच आहे की हा स्वच्छ केलेला आहे, नारळाच्या काथ्याने घासलेला आहे, पॉलिश केलेला आहे, म्हणून हा छान दिसतो. अदरवाईज ह्याची आणि ह्याची टिकाऊपणा तसा सारखाच आहे, दोन्ही ट्रीटेड आहे. हा जो पोल दिसतो हा मात्र नॉन ट्रीटेड पोल आहे. जर का बांबू आपण ट्रीट न करता वापरले तर साधारणपणे 2 पावसामध्ये हे असे काळे होतात आणि डिग्रेड व्हायला सुरुवात होते, त्यांची ताकद हळूहळू कमी होत जाते.